साजरा केलेला आहे। दुसरीकडे आदित्य ठाकरे सुद्धा सध्याची दृश्य आपण पाहतोय गरीबनगर मधली। गरीबनगरमध्ये आता किरीट सोमय्या हे आलेले आहेत। त्या ठिकाणी अजून सुद्धा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। साधारणतः 4 दिवस या ठिकाणी पाडकाम करण्यात आलं आणि सध्या या ठिकाणी मलबा हटवण्यात येतोय। मात्र आता या परिसरात सध्या किरीट सोमय्या आलेले आहे। या परिसराची पाहणी करण्यासाठी किरीट सोमय्या आल्याचं आपण पाहतोय। वांद्रेमधील गरीबनगर भागामध्ये अनधिकृत घरं होती आणि त्या संपूर्ण परिसरावर वस्तीवर बुलडोजर कारवाई करण्यात आली। हे सगळं अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलं। साधारणतः 4 दिवस ही कारवाई चालली आणि आता यानंतर किरीट सोमय्या हे या परिसराची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। तर या परिसरामध्ये अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकामांचा हा मुद्दा समोर आलेला होता। अतिक्रमण हटवल्यानंतर आज राजकीय हालचालीची सुरुवात झाली आहे। तुम्ही बघू शकता भाजप नेते किरीट सोमय्या सध्या संपूर्ण गरीबनगरच्या पाहणी दौरा करायला इथे दाखल झाले आहेत आणि पूर्ण टीम सोबत ते पोलीस अधिकारी रेल्वेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या सोबत आहे आणि गरीबनगरचे ते पाणी दौरा सुरू करत आहेत। 5 दिवस कारवाईनंतर काल इथे कारवाई संपली पण मलबा काढण्याचं काम आज पण सुरू आहे आणि भाजप नेता आता इथे दाखल झाले आहेत। संपूर्ण गरीबनगर परिसरातील ते तपासणी करणार आहेत, लोकांसोबत ते भेट घेणार आहेत आणि जे रेल्वेचे अधिकारी आहे रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा पण करणार आहेत, संपूर्ण माहिती घेणार आहेत, नंतर मीडियाची संवाद साधणार आहेत। भाजप नेते किरीट सोमय्या तुम्ही बघू शकता जे पोलीस सिक्युरिटी सोबत इथे आले आहेत आणि मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत पोलीस सिक्युरिटी पण आहे कारण इथे काही दिवसाआधी दगडफेकची घटना घडली होती। त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना सिक्युरिटी पण दिले आहेत आणि आता किरीट सोमय्याचा पाहणी दौरा सध्या गरीबनगरमध्ये सुरू झाले आहेत। भाजप नेते किरीट सोमय्या 5 दिवसानंतर इथे कारवाई आज संपली आहे पण पाहणी करायला दौरा करायला इथे दाखल झाले आहेत। माहिती दिलीचं आपण या ठिकाणी पाहिलं। किरीट सोमय्या या परिसरात पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। साधारणतः बुलडोजर कारवाईनंतर गरीबनगरचं हे चित्र सध्या पूर्णतः बदललेलं आहे। 4 दिवस ही कारवाई चालली आणि त्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या इथे पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। बुलडोजर कारवाई केल्यानंतर आता किरीट सोमय्या तर कशा प्रकारे चित्र बघतात तुम्ही काय सांगणार? गेल्या 2.5 महिन्यात ही माझी 6वी वेळ आहे इथे यायची। पहिला आपण 18-19 मार्चला आलो होतो, ज्यावेळी इथेच लागून जे समोर जे तुम्हाला ट्रक टर्मिनल मी आता दाखवतोय ते ट्रक टर्मिनल कडे गेलो होतो। आता इथे आलो। 1 मिनिट आपण कॉन्क्रीट करतो। कॉन्क्रीट नाही ते कॉन्क्रीट दुसरा दिवशी कारवाई जेव्हा सुरू होता तेव्हा इथे काही लोकांनी दगडफेक केले होते, कारवाईच्या विरोध पण केले होते। सर मला असं वाटतंय तो आता भूतकाळ झाला आहे। आपल्याला माहित आहे की जे माफिया जे वोट जिहाद वाले माफिया आहे जे इथून 1.5 फूट अंतरावर राहतात अजूनही तेच सुरू आहे। तर त्यांनी अडथळे पैदा केले पण आता तुम्ही बघतात आता झोपडे गेले आणि कशा प्रकाराने इथे आता या टर्मिनलचं पूर्ण परिवर्तन हे आपल्याला आता दिसेल। बघा ते दाखवतो तुम्हाला। तुमच्या पाणी दौऱ्यावर ठाकरे गटाचे नेते प्रवक्ते टीका करतात सर नेहमी। पाणी हो बंदच होता, वापरताच येत नव्हतं। एक 2 मिनिट मीडियाला काय कोणी वरती सर तुम्ही थांबा।
तर आपण पाहतोय या ठिकाणी किरीट सोमय्या यांच्याकडून या संपूर्ण परिसराची पाहणी केली जाते. बुलडोझर कारवाईनंतर या संपूर्ण परिसराचं चित्र आता पालटलेलं आहे. या संदर्भात वारंवार किरीट सोमय्या यांनी आवाज उठवला होता. वारंवार त्यांनी आताच या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केलेली होती आणि आता त्यांनी TV9 मराठीशी बोलताना सांगितलं हा 5वा पाहणी दौरा आहे आणि त्यानंतर या परिसराचं हे सगळं रूप पालटलेलं पाहायला मिळतंय. वांद्र्यातल्या गरीबनगर या भागामध्ये सर जरा यांना तुम्ही बघा फक्त कोणाला आवाज नका तुम्ही लांबून राहा उभे. काय येतात या तुम्ही लोक तर आपण पाहतोय ही कारवाई केल्या गेल्यानंतर आता किरीट सोमय्या या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. या आधी सुद्धा किरीट सोमय्या यांनी वांद्रे पूर्व इथल्या या गरीबनगर परिसरामध्ये पाहणी दौरा केलेला होता. तिथले अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले होते. अनधिकृत अतिक्रमण, स्वच्छता, स्थानिक समस्या या सगळ्या मुद्द्यांवर त्यांनी अधिकाऱ्यांना सुद्धा जाब विचारलेला होता आणि या संपूर्ण कारवाईनंतर आता ते पुन्हा या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेत.